नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीटीटी 2026 चा फॉर्म भरताना एक प्रश्न विचारला जातोय की कास्ट सर्टिफिकेट हे स्टेटचं हवं की सेंट्रलचं हवं. इथे विचारात घेतलं तर किती कास्ट इथे विचारत जातात किंवा किती कास्टमधून मुलं फॉर्म भरू शकतात, कारण हा सेंट्रलचा फॉर्म आहे. दुसरा मुद्दा, जर माझ्याकडे सेंट्रलचं सर्टिफिकेट असेल नसेल तर काय. तिसरा मुद्दा, शिक्षक भरतीमध्ये टेट एक्झाम द्यावी लागते, त्या टेट एक्झामच्या वेळेस पात्रता परीक्षेबद्दल काय विचारलं जातं. आणि टेट नंतर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करताना सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट हे स्टेटचं लागणार आहे की त्या एक्झामच्या सेंट्रलचं लागणार आहे, याचे पण माझी थोडक्यात तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो. त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल किंवा तुम्हाला एकदा कन्फर्मेशन होईल की फॉर्म भरताना स्टेटचं लागतं की सेंटरचं लागतं. बघूया मग शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. बिफोर दॅट तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जर तयारी करत असाल तर लगेच ही बॅच जॉईन करा. ही किंवा ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्ड अशा दोन्ही बॅचेस सीटीटीच्या दोन्ही पेपरच्या अवेलेबल आहे, फक्त आणि फक्त 1599 रुपयात. दोन्ही बॅचेसमध्ये एक डिफरन्स आहे, तो कोणता? रेकॉर्डेड बॅचला तुम्हाला हवा तो सब्जेक्ट हवा तो टॉपिक जाऊन लगेच बघता येतो. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचला तुम्ही चालू असेल लेक्चर बघू शकतात आणि ते नंतर रेकॉर्ड होऊन झालं की नंतर मग किती वेळेस पाहू शकता. बाकी रेकॉर्डेड लेक्चर दोन्ही ठिकाणी मिळणारच तुम्हाला, पण किती वेळेस पाहता येईल, किती अनलिमिटेड व्ह्यू आहे. दुसरा मुद्दा जो की दोघं ठिकाणी कॉमन आहे तो कोणता, की या ठिकाणी ज्या फॅकल्टी तुम्हाला शिकवतात त्यांचेच लेक्चर रेकॉर्ड स्वरूपात या बॅचमध्ये अवेलेबल आहे. दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला फी 1599 आहे, इन्क्लुडिंग जीएसटी आहे. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत इग्नाइटकडे क्लास केला असेल, टीटी टेट सीटी किंवा केंद्र प्रमुखचा, अशा विद्यार्थ्यांना ह्या बॅचमध्ये 50% डिस्काउंट, म्हणजे फक्त 800 रुपयात तुम्हाला बॅच मिळणार आहे. सो लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी काय डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करा, ॲप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच परचेस करा. अजून ह्या दोन्ही बॅचेसमध्ये कॉमन सब्जेक्ट आहे. कॉमन म्हणजे काय, टेस्ट सिरीज अवेलेबल, तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन अवेलेबल आहे, पीडीएफ स्वरूपात नोट सुद्धा अवेलेबल असणार. चला तर मग लगेच जॉईन करा, कारण आजपासून लेक्चर चालू झाले. डेमो लेक्चर तुम्ही युट्यूबवर बघू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. फॉर्म भरताना काय विचारतात, तुम्ही जेव्हा इथे सीटीटीच्या वेबसाईटला गेला आणि अप्लाय केलं तर अप्लाय करताना तुम्हाला काय विचारतात बघा. फॉर्म अप्लाय करत असताना तुम्हाला कॅटेगरी फक्त तुम्हाला इथे काय दोनच कॅटेगरी चारच कॅटेगरी आहे, जनरल, ओबीसी, एनसीएल, एससी, एसटी, अशा चारच कॅटेगरी तुम्हाला दाखवल्या जातात. बघा फॉर्म भरायला गेलो की ओबीसी नॉन क्रिमिलियर आहे, एसटी आहे, एससी आहे आणि जनरल आहे. ओके, मग आता हा प्रश्न आहे की सर मी फॉर्म भरताना हे तीन ज्या कॅटेगरी आहेत किंवा ज्या कॅटेगरीत मला फॉर्म भरायचा आहे, विजयएनटी अ ब कडं असेल, एसबीसी असेल, ईडब्ल्यूसी असेल, एससीबीसी असेल, इथे जर नाही त्याच्याबद्दल तो व्हिडिओ घेतला मी ऑलरेडी. पण आता सपोज तुम्हाला फॉर्म भरायचा ओबीसी मधनं, मला सेंट्रलचं लागेल का, एसटी सेंट्रलचं लागेल का, एससी सेंट्रलचं लागेल का, तर इथे फॉर्म भरताना तुम्हाला जे विचारलं जात आहे बघा, कॅटेगरी ज्या आहेत त्या, प्लस तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड कोणते करायचे, दोनच फक्त. काय, फोटोग्राफ आणि सिग्नेचर. तुम्हाला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट विचारतात का, डाउनलोड करा अपलोड करा, नाही. सेंट्रलच्या कास्ट सर्टिफिकेट बद्दलची माहिती विचारतात का, नाही. तुमच्याकडे एनसीएल आहे नाही आहे असं माहिती विचारतात का, नाही. फक्त तुमची कॅटेगरी विचारतात, बाकी काही विचारत नाही. तुमच्या सर्टिफिकेटचा नंबर टाका, सर्टिफिकेट कुठून काढलाय, कोणत्या डेटला काढलाय, एनसीएल कुठून काढलंय, कोणत्या डेटला काढलाय, एनसीएलची नंबर टाका, असं काहीही विचारत नाही. याचा अर्थ काय, त्यांना स्पष्ट सांगायचं आहे की तुम्ही ज्या कॅटेगरीतनं बिलॉंग करतात ती कॅटेगरी फक्त टाका. नंतर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होतं बरं मला सांगा. बघा हे प्रोसेस कशी असते, तुम्ही एकतर टीईटी किंवा सीटीईटी देतात. ओके, दिली टीईटी किंवा सीटी दिल्यानंतर तुम्ही नंतर काय करतात, टेट देतात. ओके, टेट नंतर तुम्ही काय करतात, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करतात, बरोबर आहे. आणि मग तुमची शिक्षक म्हणून निवड होते. मग निवड झाल्यानंतर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणते डॉक्युमेंट लागतात बरं, त्यावेळेस लागतात टेटला तुम्ही काय माहिती दिली त्याची डॉक्युमेंट लागतात. मग टेटला फॉर्म भरताना तुम्हाला जे कास्ट सर्टिफिकेट इथे दाखवायचं आहे, ते कास्ट सर्टिफिकेट कोणतं लागणार बरं, अरे बाळांनो हे स्टेटचंच लागणार ना. हा, जर तुम्हाला केंद्रीय शाळेमध्ये जायचं असेल तर मग सेंट्रलचं लागेल. अदरवाईज इथे सीटीटी देऊन सुद्धा किंवा टीटी देऊन सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट हे सेंट्रलचे लागणार नाही, तुम्हाला स्टेटचेच लागणार आहे. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. मी काय सांगतोय मी परत रिपीट करतो, तुम्ही सीटीटी द्या किंवा टीटी द्या, आणि फॉर्म भरताना सुद्धा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट फक्त विचारतात. कास्ट टाकायची फक्त. सर्टिफिकेट आहे का, एनसीएल आहे का, त्याचे डिटेल्स विचारतात का, अजिबात नाही. डॉक्युमेंट अपलोड करायला लावता का, अजिबात नाही. मग तुम्ही हे लक्षात घ्या, पुढे भविष्यामध्ये तुम्हाला टेट द्यायची आणि टेटमध्ये फॉर्म भरत असताना इथे तुम्हाला कॅटेगरी कास्ट टाकावं लागते, ती स्टेटचीच.
सेंट्रलची नाही. आणि इथे भरत असताना, माहिती भरत असताना तुम्ही कोणती एक्झाम पात्र आहे, सीटीडी पात्र की टीटी पात्र असं विचारलं जातं ना, पण त्याची कास्ट विचारतात का? नाही. दुसरा मुद्दा, त्यानंतर तुमचं पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन करताना डॉक्युमेंट कोणते लागतात? डॉक्युमेंट टेटची लागतात, बाकी लागत नाही. टेटला जी कास्ट तुम्ही टाकतात ना, त्याच कास्टचे डॉक्युमेंट टेटला लागतात, पवित्र पोर्टल लागतात, बाकी सेंट्रलचे विचारात घेतले जात नाही. हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या लक्षात आला असेल. आणि फॉर्म भरताना पण तेच आहे, तुम्हाला डिटेल विचारत नाही. मग याचाच अर्थ तुम्हाला काय, शिक्षक भरतीमध्ये इथे सीटीडी फॉर्म भरत असताना सेंट्रलच्या सर्टिफिकेटची आता काढायची गरज नाही, एनसीएलची गरज नाही 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 नाही. मग टेट शिक्षक भरती पोर्टल अपडेट बघा, टेट नंतर शिक्षक भरतीचं पोर्टल अपडेट करतात त्यावेळेस कागदपत्रे कधीचे हवे, पात्रता परीक्षा कागदपत्रे लागतात का, पवित्र पोर्टल टेटचा फॉर्म भरताना लागते का? बघा कागदपत्र कधीच लागतात तर टेटला फॉर्म भरताना ती डॉक्युमेंट त्या वेळेस जी डेट असते, लास्ट डेट फॉर्म भरण्याची, त्या डेटला व्हॅलिड असताना डॉक्युमेंट लागतात. सेंट्रलचं लागत नाही. पात्रता परीक्षा कागदपत्रे लागतात का? नाही. म्हणजे तुम्ही सीटीडी पात्र आहात, मग सीटीडीचे डॉक्युमेंट आहेत तुमच्याकडे असं विचारतात की ते नाही. टेटच्या वेळेस तुम्हाला फक्त स्टेट मधून भरताना तुम्ही फॉर्म स्टेटचे डॉक्युमेंट लागतात, बाकी सीडीचे सेंट्रलचे लागत नाही. पवित्र पोर्टल आणि टेटचा फॉर्म भरताना लागते का? तर हे सेंट्रलचं लागत नाही. भले तुम्ही पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन करा किंवा टेटचा फॉर्म भरा, लागत नाही. महत्वाचं आहे टेटचं बघा, कारण ह्या पात्रता परीक्षा लक्षात घ्या. आता तुम्हाला टेटचा फॉर्म भरतानाची प्रोसेस पण दाखवतो बघा. टेटचा फॉर्म भरताना काय विचारतात तर बेसिक माहिती मध्ये तुम्हाला काय विचारलं बघा, त्यांनी विचारलं आहे तुमची कॅटेगरी. मग कॅटेगरी तुम्ही इथे टाकू शकता जे की तिकडे नाही, जसं की विजय एनटी ब, एनटी क, एनटी ड आणि एसबीसी ह्या सगळ्या कशात जातात बरं? ह्या सगळ्या सेंट्रलला ओबीसी मध्ये जातात. कुठे जातात? सेंट्रलला हे सगळे ओबीसी मध्ये जातात, ओबीसी नॉन क्लिअर मध्ये, बरोबर. ईडब्ल्यूएस आणि अजून एससीबीसी इथे ऍड करतो मी. आता विचार झाली एससीबीसी हे इथे सेंट्रलला विचारतात का? नाही. सेंट्रल हे कुठून भरतात तर फॉर्म हे ओपन मधून भरतात. आणि ते मग टेटला फॉर्म भरताना त्यांच्या कॅटेगरीनं भरू शकतात ना. मग त्या सीडीला किती मार्क त्यांना 83 प्लस असेल तर मग ते व्हॅलिड येते. समजते मी काय म्हणतोय? हे सगळे आता सेंट्रलला फॉर्म भरतो तुम्ही जनरल मध्ये भरा, एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस, पण इथे स्टेटचे टेटला फॉर्म भरताना तुमची कॅटेगरी तुम्ही शो करणार आहात. सेंट्रलला फॉर्म भरताना हे जे आहे ना विजेएनटी वगैरे हे सगळे ओबीसी मधून जाणार, पण इथे फॉर्म भरताना प्रॉपर त्यांच्या कॅटेगरीतून जाणार आहात. सो टेटला भरलेल्या माहितीच्या आधारेच कॅटेगरीनुसार तुमचं सिलेक्शन होतं, सेंट्रलचं लागत नाही. आता पवित्र पोर्टलचं नोंदणी करताना काय लागतं बघा. पवित्र पोर्टल बघा 2022ला लेटेस्ट जी पवित्र पोर्टल नोंदणी झाली त्यामध्ये काय विचारलं त्यांनी, ते सगळे डॉक्युमेंट त्यामध्ये महत्वाचं डॉक्युमेंट काय इथे विचारलं बघा. 15 नंबरचं काय विचारलं, शिक्षक पात्रता परीक्षा, मग ती राज्य असू केंद्र असू, अर्हता प्राप्त प्रमाणपत्र, फक्त प्रमाणपत्र लागतं, बाकी डॉक्युमेंट लागत नाही. आता क्लिअर झालं का? फॉर्म भरताना सेंट्रलचं गरज नाही. फॉर्म भरताना आता सगळ्या स्टेट आहेत ना, सगळ्या स्टेटची मुलं फॉर्म भरताय, सो सेंट्रलचं लगेच लागणार नाही. सेंट्रलच्या जर तुम्ही एक्झाम मध्ये जाणार असाल, केव्हीएस असेल, नवोदय असेल, तिकडे जाणार असेल तर मग लागेल. आता तुम्हाला स्टेटमध्ये फॉर्म भरायचा ना, झेडपी असेल, संस्था असेल, नगरपालिका, नगर परिषद, त्यासाठी तुम्हाला सेंट्रलच्या डॉक्युमेंटची गरज नाही आहे. सो फॉर्म भरताना कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं हवं का तर गरज नाही, स्टेटचं हवं का तर आता याचंही गरज नाही. बघा आता याची गरज नाही, सेंट्रलची भविष्यात पण गरज लागणार नाही, स्टेटची गरज लागणार, पण ते कधी लागणार? टेटच्या वेळेस, स्टेटचा फॉर्म, आणि त्यावेळेस व्हॅलिड जी डेट आहे ना त्यांची व्हॅलिड, त्यावेळेचं व्हॅलिड डॉक्युमेंट लागेल तुम्हाला. आत्ताच्या डेटचं लागेल का? अजिबात 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 नाही. काळजी करायची नाही. स्टेटचं तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे ना, भरून टाका, काही प्रॉब्लेम नाहीये. फॉर्म भरून टाका, काही प्रॉब्लेम नाहीये. याच्याबद्दलची बरंच मी अनालिसिस केलं, बरंच रिसर्च केलंय, सीडीला कॉन्टॅक्ट केला. सो याच्याबद्दल निश्चिंत राहा, फॉर्म भरून टाका. आणि तुमच्यावर डाऊट असेल तर तुम्ही एकदा व्हेरीफाय करून घ्या. तुम्हाला वाटलं तर तुम्ही सीडीला कॉल करा, त्यांना मेल करा, तुम्ही व्हेरीफाय करून घ्या. पण माझ्या माहितीप्रमाणे जेवढी माहिती मी रिसर्च केलेली आहे त्यानुसार सेंट्रलची गरज नाही, स्टेटच्या माहितीच्या आधारे भरू शकता फॉर्म. एनसीएलची पण गरज आत्ता लागणार नाही. स्टेटचं एनसीएल असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, विचारतं काहीच नाही ते. तरी पण तुम्हाला शंका नको म्हणून स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट आणि एनसीएल तुम्ही काढून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो फॉर्म भरून टाका. आणि फॉर्म भरण्याबरोबरच मार्गदर्शनची बॅच लगेच जॉईन करा. दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे, दोन्ही ठिकाणी टू द पॉईंट शिकणारी आपली टीम आहे. डेमो लेक्चर युट्यूबला चालू आहे, आजपासून चालू आहे. सकाळी 6, 7, 8 आणि संध्याकाळी 6, 7, 8 असे 3-6 लेक्चर तुमचे युट्यूबला चालू आहे. सो नक्की बघा, आणि काही शंका असेल तर आमच्या टीमपर्यंत नक्की पोहोचवा किंवा ह्या नंबरला कॉल करा. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.